श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आहे सोमवार, श्रावणी तिसरा सोमवार आहे आणि या महिन्यामध्ये म्हणजे 5 श्रावणी सोमवार आपल्याला मिळत आहेत। तर लेडीजचा एक सोमवार तर चुकेल, पण 4 श्रावणी सोमवार प्रत्येकाला मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक सोमवारी वेगळी सेवा, वेगळा उपाय करायचा आहे। याच्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। अगदी थोड्या जणांनी बघून 10 जणांनी जरी सेवा केली तरी मला बरं वाटेल की आपल्याकडून काहीतरी सेवा दिली गेली आणि ती समोरच्याकडून घडली, याचा मला अतिशय आनंद होईल। अजूनही ज्यांना पारद शिवलिंग हवं आहे, ऑर्डर मी पाठवतच आहे, हवा असेल त्यांनी ऑर्डर करा। पारद शिवलिंगासाठी श्रावण महिना उत्तम आहे। नुसतं बुकिंग जरी करून ठेवलं तरीही चांगलं आहे। तुमच्याकडे कुठल्याही सोमवारी ते आलं तरीही तुम्ही भाग्यवानच आहात की सोमवारी तुम्ही त्याची स्थापना घरात केली तर तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती, आरोग्य, आयुष्य हे सगळं काही मिळेल। आणि त्यासोबत एक रुद्राक्षाची माळ, 2 रुद्राक्षाच्या माळा घ्या, एक शिवलिंगाभोवती तुम्ही गुंडाळून ठेवायची आणि एकाने जप करायचा। जी व्यक्ती रोज ओम नमः शिवायचा 108 वेळा न चुकता जप करते तिच्या आयुष्यामध्ये अकाली मृत्यू किंवा अपघात घडणे किंवा कुठल्याही गोष्टी अचानक जे आपण म्हणतो ना लॉसेस होतात, कर्ज होतं, हे सगळं टळतं। कारण सगळं आपलं जे मृत्यूनंतरचं काम असतं म्हणजे आपलं जे आरोग्य मृत्यूनंतरचं काम असतं ते भगवान शंकर करत असतात, त्यामुळे त्यांची उपासना करणं हे खूप गरजेचं आहे। ब्रह्मदेव आपले जसा जन्म देण्याचं काम करतात तसेच भगवान महादेव आपल्या मृत्यूचं आणि आपल्या आरोग्याचं काम त्यांच्याकडे असतं, त्यामुळे त्यांची उपासना ही विसरू नका। कुलदेवीची जशी उपासना गरजेची आहे तशी शिवशंकराची उपासना देखील गरजेची आहे। आणि अगदी नाही वर्षभर जमत तर किमान हा महिना तरी तुम्ही तो सगळ्यांनी पाळावात आणि सगळ्यांनी सगळ्या सेवा कराव्यात अशी माझी तळमळीची इच्छा आहे। कृपया कुणीही सोमवार म्हणजे हा श्रावण महिना नॉनव्हेजला स्पर्श करू नका, तेवढा महिना तरी पाळा। तुम्हाला इतर वेळेस मी तर नेहमीच सांगते कधीच खाऊ नका, पण किमान एवढा महिना तरी तुम्ही पाळावात अशी अपेक्षा तुमच्याकडून अजूनही व्यक्त करते। तसं तर पूर्वीचे लोक दाढी करत नसत, कटिंग करत नसत, पण आता दगदगीच्या जीवनात आणि ऑफिशियल लोकांना मी हे सल्ले देणं म्हणजे मूर्खपणा ठरेल की तुम्ही दाढीच करू नका, केसच कापू नका। पण स्त्रियांनी जमेल तेवढं पाळा की स्त्रियांचं नडत नाही बघा की केस कापलेच पाहिजेत किंवा ॲब्रो केल्याच पाहिजेत, तर स्त्रियांनी या गोष्टी जपा। बाकी नख कापणं वगैरे हे हायजीनच्या दृष्टीनं चुकीचं आहे सांगणं, पण पूर्वीची लोक हे सगळं पाळत होती आणि ती लोक पाळत होती म्हणून बघा त्यांचं आयुष्य किती होतं, 90 वर्ष, 85 वर्ष, 75 वर्ष। आणि आता आपल्या लोकांचं आयुष्य किती आहे आपण सगळ्यांना माहिती आहे। आजकाल 50-60 नंतरच मुलं म्हणजे मुलंच म्हणते माणसं, स्त्रिया म्हाताऱ्या होतात आणि लवकरच काही ना काही घडतं की हे खराब झाले, ते खराब झाले, असं घडत जातं। ते कशामुळे तर आपल्याकडून उपासना, धार्मिक गोष्टी कमी होतात, आपण धार्मिकतेकडे कमी आता सध्या आहोत, नामस्मरण कमी झालेलं आहे, देवतांना मानणंच कमी झालेलं आहे। आणि हेच मला माझ्या माध्यमातून तुम्हाला समजवायचं आहे की कुलदेवीची सेवा, शंकराची सेवा, गुरूंची सेवा, पित्रांची सेवा, लक्ष्मीची सेवा, तसं तर प्रत्येक देवतांची सेवा महत्वाची आहे। भगवान विष्णूंची सेवा ज्या त्या दिवशी, ज्या त्या तुम्हाला नाही ना जमत, तुम्ही फक्त सोमवारी ओम नमः शिवायचा जप करा, मंगळवारी ओम गम गणपते नमःचा जप करा, बुधवारी ओम ग्रूम बृहस्पतये नमःचा जप करा, गुरुवारी ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा, शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा कमलात्मक मंत्राचा जप करा, शनिवारी ओम हम हनुमंताय नमः म्हणून हनुमान चालीसा म्हणा। अशा 8 दिवसाच्या 8 सेवा तुम्ही करा। बघा तुमचे सगळे ग्रह, तारे, बिघडलेल्या गोष्टी सगळं काही ठीक होऊन तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि आनंद येईल। तर आपल्याला बोलायचं आहे उद्याच्या सोमवार बद्दल। तर उद्याच्या सोमवार अतिशय महत्वाचा सोमवार आहे उद्याचा। कारण तुम्हाला सांगते, त्याचं कारण सांगते की उद्या गजकेसरी योग आणि बृहदादित्य योग असे दोन्ही योग उद्या जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे उद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत। तुम्हाला काय करायचं आहे तेही मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये की तुम्हाला काय व्हायचं आहे भगवान शिवशंकरांवर। उद्या बुधादित्य योगासहित
बुधादित्य योगासहित गजकेसरी योग संयोग जुळून आलेला आहे आणि हे दोन्ही एकत्र आलेले योग म्हणजे आपल्यासाठी सुवर्ण योग आहे। आपल्याला उद्या भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे। सकाळी एकदम सगळं शुचिर्भूत होऊन म्हणजे काय, स्नान संध्या सकाळचे सगळे विधी उरकून आपल्याला स्वच्छ पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। नसतील तर लाईट कलर घाला, काळा निळा लाल असे भडक कलर उद्याच्या दिवशी घालू नका। लाईट कलर म्हणजे शांत कलर भगवान शंकरांना सगळ्यात जास्त प्रिय आहे तो पांढरा रंग, तर पांढरा रंग अवश्य परिधान करा। किमान ओढणी, स्कार्फ, डोक्यावरती रुमाल काहीतरी पांढऱ्या रंगाचं घेऊनच सेवा करा, म्हणजे ती फळास जाते असं म्हटलं जातं। तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, शिव उपासना करायची आहे। सोमवारची व्रतकथा संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात तर आहे, शिवाय जर गुगलला सर्च केलं किंवा युट्यूबला सर्च केलं श्रावणी सोमवार कथा तर लगेच तुम्हाला येईल, ती तुम्ही किमान ऐका, वाचा, काहीतरी करा। सोमवारची कथा प्रत्येक सोमवारी तुम्हाला वाचायची आहे, त्यामुळे तुम्हाला मोठी उपासना तुमच्याकडून घडून येईल। शिवचालिसा तुम्हाला म्हणायची आहे। शिवचालिसा म्हटल्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे अकाली अपघात, मृत्यू हे सगळं टळतं। कुणाकुणाच्या घरात बघा सतत भीती असते की ही व्यक्ती स्वतःच काहीतरी करून घेईल, अशा घरामध्ये शिवचालिसाचे पठण, शिवस्तुतीचे पठण अवश्य करा, तुमच्या आयुष्यात खूप चांगला रिझल्ट येईल। उद्याची शिवामूठ आहे हिरवे मूग, तर आपल्याला हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे। 21 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा 51 किंवा 108 किंवा 11 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत। ते हातात पाणी घेऊन थोडेसे ओले करायचे आहेत। त्याआधी तुम्हाला काय काय करायचं आहे ते सांगते। सामान काय काय घ्यायचं आहे उद्याच्या पूजेमध्ये, कारण उद्या बुधादित्य योग आणि गजकेसरी योग आहे। कच्चे दूध, शमीपत्राचे पान, भांग मिळाली तर भांग ऑप्शनल आहे, तूप, दही, पांढऱ्या अक्षता, मध, गंगाजल, फुले, काळे तीळ, उसाचा रस इत्यादी सामान तुम्हाला घ्यायचे आहे। पांढरे कापसाचे वस्त्र, त्याचप्रमाणे भस्म हे सगळं घेऊन मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाताना घरातले पाणीच घेऊन जायचं आहे। मंदिरातलेच पाणी घेऊन जर तुम्ही शंकराला चढवाल तर त्याचे काहीही पुण्य तुम्हाला लाभत नाही। प्लॅस्टिकच्या भांड्यातून नेऊ नका, स्टीलच्या बाटलीतून पाणी न्या। पंचामृत तांब्याच्या भांड्यातून नेऊ नका, त्याचे विष तयार होते असं म्हटलं जातं, म्हणून चांदीच्या किंवा स्टीलच्या डब्यातून तुम्ही पंचामृत न्या आणि बाकीचं साहित्य घ्या। आणि उद्या तुम्हाला 51 मुगाचे किंवा 21, 11, 108 मुगाचे दाणे ओले करून एक एक दाणा वाहत ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। वेळेनुसार करा, ज्यांना कमी वेळ आहे त्यांनी फक्त 11 हिरवे मूग घ्या, ज्यांना वेळ आहे त्यांनी 21, 51 आणि जास्तीत जास्त 108 हिरवे मूग। उद्या जे कोणी वाहील त्याच्या आयुष्यामध्ये बघा किती शुभ कार्य आणि किती शुभ पुढची कामे घडतील। आणि सगळंच काहीतरी मिळवण्यासाठी करू नका, बघा इकडून लाख रुपये येत आहेत तिकडून, अशासाठी करू नका। काही काही सेवा फक्त आपल्या मनाला मानसिक शांतता मिळण्यासाठी करा। आणि शंकराच्या नुसतं तुम्ही मंदिरात गेलात तरी एक वेगळी शांतता आपल्याला मिळते। बघा तुम्ही सगळ्या मंदिरात जाऊन बघा आणि शेवट शंकराच्या मंदिरात जावा, गारवा आणि एक प्रकारचा सुकून म्हणतो ना आपण, ज्याला मराठीत सुकूनला काय म्हणतात, शांतता, मनाला शांतता मिळते आणि खूप मस्त वाटतं। फक्त गरोदर स्त्रियांनी शंकराच्या मंदिरात जाऊ नका, मला कमेंट्स येतात म्हणून सांगते। पूर्वीच्या काळात असं म्हणत असत की पिंडीच्या इथे नागोबा असतो तो दंश करेल म्हणून जाऊ नये असे पूर्वीचे लोक सांगतात। आणि शास्त्र पण सांगतं की 3ऱ्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि पूजा करू नये। म्हणून गरोदर महिलांनी जी सेवा करायची ती तोंडी शिवचालिसा म्हणा, शिवस्तुती म्हणा, ओम नमः शिवायचा जप करा, फक्त पिंडीला, देवळात जाऊ नका, घरातल्या पिंडीची सेवा तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नमः शिवाय म्हणत, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे। पिंडीवर कुणीही भात काय काय असं ठेवायचं नाही, नैवेद्य चुकूनही, तर लांब ठेवायचं, एका ताटलीत ठेवायचं। दिवा सुद्धा खूप जण पिंडीवर लावतात, हे अत्यंत चुकीचं आहे। एक प्रकारे भगवान शंकरांना आपण इजा पोहोचवतो, त्यामुळे दिवा उदबत्ती जे काही असेल ते पिंडीपासून लांब लावा, अगदी मंदिराच्या दारात लावलं तरीही चालेल। त्यानंतर हिरवे मूग वाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाणी घालायचे आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शुंगी भुंगी महाकालान युक्ताय शंभवे। पुन्हा एकदा म्हणून दाखवते, नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भुंगी महाकालान युक्ताय शंभवे। हा मंत्र तुम्हाला उद्याच्या दिवशी किमान 11 वेळा म्हणायचा आहे।
लिहून द्यायला तेवढा आता माझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये, म्हणून दोनदा म्हणून दाखवला आहे. शांतपणे मागे मागे व्हिडिओ घेऊन लिहून घ्या आणि या मंत्राचं पठण उद्या अवश्य करा. आणि 21 मुगाचे, किमान 21 हिरव्या मुगाचे दाणे अवश्य शिवपिंडीवर वाहा आणि आयुष्यामध्ये खरंच सेवा करत राहा. सेवेशिवाय आत्ता या जगामध्ये पर्याय नाही. आणि धार्मिकतेकडे जो माणूस झुकतो त्याचं चुकीच्या गोष्टींकडे लक्ष कमी जातं आणि धार्मिकतेमध्ये गुंतल्यामुळे आपल्या आयुष्यात भरभराट, प्रगती, किमान मानसिक सुख आपल्याला लाभते. म्हणून धार्मिकता सोडू नका, देवदेव करणे सोडू नका. कायम देवाचं नामस्मरण करा. जन्मल्यापासून कळत नाही आपल्याला, पण जसं आपल्याला कळतं तेव्हापासून मुलांना पण हे संस्कार द्या की देवाचं नामस्मरण करावे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.